हॅलो एव्हरीवन, अ व्हेरी गुड मॉर्निंग। तर आज आहे आपल्या लाडक्या बाप्पाचं विसर्जन। अँड कॅन यू इमॅजिन, आमच्या मोठ्या घरी काल रात्री भजन, कीर्तन, नाच, गाणी एवढा उशिरापर्यंत चालले की ते संपेपर्यंत आम्हाला सकाळचे 5:30 वाजले। सिरियसली, लहान मोठं, स्त्रिया पुरुष या सगळ्यांनी एवढा मनापासून आनंद घेतला की काही विचारूच नका। बरं, घरी येईपर्यंत 6 वाजले। आता करायचं तरी काय, झोप तर लागणार नव्हती। मग तसाच उठलो, फ्रेश झालो आणि सावरड्यात जाऊन हार, फळं आणि फुलं घेऊन आलो, कारण आज आपल्या बाप्पाचं शेवटची पूजा आणि आरती होणार होती आणि त्यानंतर मग तो आपल्याला निरोप देणार होता। चला तर मग विसर्जनाची तयारी करूया। लेट्स सी।
तर काय मग मित्रांनो, कसं वाटलं तुम्हाला आमच्या वाडीतल्या मंडळींचा हा गणपती विसर्जन मिरवणुकीतला उत्साह? मला कमेंट करून नक्की सांगा. मोरया मोरया लवकर या. तुम्ही जावा. दादा फोटो काढायला एवढं बुडून आला, बसून आला गणपती. बरोबर आहे. सो गाइस, फायनली आपल्या लाडक्या बाप्पाचं विसर्जन झालं आहे. अहो पण वेट, थांबा, कुठे जाऊ नका, कारण आपल्या वाडीतल्या सगळ्या गणपतींचं विसर्जन अजून नाही झालं आहे बरं का. आत्ता आपण जाणार आहोत आपल्या मोठ्या घरी, कारण आपल्या मोठ्या घरातला गणपती आणि आजूबाजूचे काही गणपती हे पुढे विसर्जित होतात. सो चला तर मग जाऊया आता आपण आपल्या मोठ्या घरी. मित्रांनो, आम्हा सगळ्यांच्या आरत्या तर आता हुरकल्या. आता बाप्पाला निरोप द्यायची वेळ आली. चला तर मग. गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या असं म्हणत तुला निरोप देताना बाप्पा मन थोडं भरून आलं होतं. खरंच तुझ्या येण्याने हे दिवस कसे हसत खेळत आणि आनंदात गेले काही कळलंच नाही.
पण शेवटी म्हणतात ना, बाप्पा जात आहेत ते पुन्हा येण्यासाठीच. खरंच देवा, आता वर्षभर पुन्हा एकदा तुझ्या आगमनाची आस लागून राहील. सो गाईज, तुम्हाला आजचा हा आपला गणपतीचा शेवटचा ब्लॉग कसा वाटला हे मला कमेंट करून नक्की सांगा. आणि भावाच्या चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.